नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त असा गाडीवर जसा मिळतो तसा अंडा राईस आपण आज बनवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण इथं हा कोलमचा जिरा राईस म्हणून हा तांदूळ मी इथे घेतलेला आहे। आपण इथं 5 अंडे घेतले आहेत। आपल्याला लागणारे 4 कांदे इथं बारीक चिरून घेतलेले आहेत। आपल्याला लागणार इथं 1 टोमॅटो मोठा मी चिरून घेतला आहे बारीक। इथं मी थोडं गाजर चिरून घेतलंय, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात आपण, ढोबळी मिरची 1 इथं घेतलेली आपण चिरून, थोडासा कोबी आपण इथं चिरून घेतलेला आहे। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल, 1 चमचा हळद, 2 चमचा आपण हा लाल तिखट घेतले काश्मीरी, इथं गरम मसाला घेतला आहे आपण 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, आलं लसूण पेस्ट घेतली आपण 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतले आणि कोथिंबीर। हा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, ह्याचा आपण हा असा भात करून घेतलेला आहे। अर्धा किलो तांदूळ मी घेतलेला आहे, ह्याचा पूर्णपणे आपण हा भात शिजवून घेतलेला आहे। कोलमचा तांदूळ हा एकदम मोकळा भात होतो। अशा पद्धतीने आपला हा भात मी शिजवून घेतलेला आहे। भातासारखाच भात आपण करून घेतला आहे, मोकळा असतो कोलमचा भात। आपण कढई तापायला ठेवलेली, आता ह्यात आपल्या आवडीनुसार आपण जसं आपल्याला हवं असं तेल टाकलेलं आहे। आता तेल आपलं तापत आले, आपण टाकूयात आलं लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट आपली चांगली परतली। आता आपण टाकतो ह्यात हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या आपल्या परतून झाल्या। आता टाकतो ह्याच्यात कांदा, आता कांदा आपला आपण थोडा वेळ आपण त्याला आधी लाल करून घेऊया। छान परतला आहे, तर टाकते गाजर, तुम्ही गाजर नाही टाकलं तरी चालेल। थोडीशी ढोबळी मिरची टाकते मी ह्याच्यामध्ये, थोडा आपण हा कोबी टाकला इथं, आता आपण कोबी गाजर टाकले ते जास्त आपल्याला शिजवायचं नाही तेलामध्ये। आता टाकूया आपण इथं टोमॅटो, आपल्या सगळ्या भाज्या कांदा वगैरे चांगला मस्त परतला आहे। आपण टाकूया ह्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी तिखट, आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। 1 चमचा धना पावडर टाकली, गरम मसाला टाकला 1 चमचा, आता आपण जरा त्या भाज्या सगळ्या एक साईडला करूया। आता आपण भाज्या पूर्ण एक साईडला करून घेतल्यात। आता आपण ही अंडी जी आहेत ती इथं टाकते मी, जरा अंडी थोडी आपली छान अशी मस्त जरा घट्ट झाली, छोटे छोटे असे त्याच्यामध्ये तुकडे झाले शिजून। आपण ह्या भाज्यात मिक्स करतो, मीठ आता टाकूयात आपण मीठ, आणि आता आपण भात ह्याच्यात टाकून देतो। हा भात मी पूर्ण 4 लोकांसाठी बनवते। बघू शकता तुम्ही, मस्त आपला
अगदी घरच्याच तिखट मिठामध्ये आपण हा अंडा राईस तयार केलेला आहे. अगदी गाड्या मिळतो असाच याची टेस्ट असणार आहे, त्याच्यापेक्षा काहीच कमी नाही. आपला अंडा राईस तयार झाला आहे. आपण याला फक्त 5 मिनिटं फक्त याला मस्त वाफ देऊन घेऊया. तेल ठेवलं. आपलं एक अंडं राहिलं होतं ते आता आपण याचा फ्राय करून घेणार आहे. त्याच्यात आपलं थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर, अंड्याचा गॅस बंद करून घेतलेला आहे. आता भात पण आपला इकडे झालेला आहे, मस्त राईस झालेला आहे, बघू शकता. गॅस बंद करते आता मी. अजून ह्याला एकदा आपण असं मस्त हलवून घेऊया. तयार झालं मस्त. तर अशा प्रकारे हा मस्त अगदी आपण जसा गाडीवर खातो अंडा राईस बाहेर, तसाच अंडा राईस तयार केलेला आहे. खूप छान असा पटकन झाला आहे, झटपट झाला आहे, वेळ लागत नाही. अगदी घरातल्याच मसाल्यांमध्ये हा भात होतो. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.